AKSC इंडियाच्या करिअर गायडन्स या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध एज्युकेशनल कन्सल्टंट डॉक्टर अमित कांबळे। ते गेल्या 24 वर्षांपासून परदेशामध्ये MBBS करण्यासाठी आणि करण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना आणि पालकांना बहुमूल्य मार्गदर्शन करत आहेत। त्याचबरोबर त्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते मदतही करत आहेत। सर, भारतातील आणि रशियाच्या टॉप आणि बेस्ट विद्यापीठांची जेव्हा आपण तुलना करत असतो तेव्हा कोणत्या गोष्टी या महत्त्वाच्या ठरतात? जेव्हा आपण म्हणतो की रशियाची टॉप आणि बेस्ट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, तर ही टॉप किंवा बेस्ट युनिव्हर्सिटी कोणते पॅरामीटर्स फुलफिल करणं गरजेचं आहे? तर सगळ्यात पहिलं हे विद्यापीठ जे आहे हे गव्हर्नमेंटचे असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर रशियाच्या टॉप 5 युनिव्हर्सिटीजच्या ऑर्गॅनिक रँकिंगमध्ये येणं गरजेचं आहे। शिवाय काही फॅक्टर्स असतात जसं QS रँकिंग, वेबोमेट्रिक्स, टाइम्स हायर एज्युकेशन। त्याच्यानंतर अफोर्डेबल एज्युकेशन ह्या युनिव्हर्सिटीने देणं गरजेचं आहे आणि इंग्रजी माध्यमातून शिकवणं गरजेचं आहे। त्याच प्रमाणे जे ट्रेनिंग टीचिंग मॉड्यूल आहे आणि क्लिनिकल एक्सपोजर छान असणं गरजेचं आहे। विद्यापीठाचा जो आहे हा FMGE फर्स्ट अटेम्प्ट पासिंग रेशो हा चांगला असणं गरजेचं आहे, कारण हा एक इंडिकेटर असतो विद्यापीठाने क्वालिटी एज्युकेशन विद्यार्थ्याला दिलेल्याचं। आणि लोकेशन जे विद्यापीठाचे आहे हे मेट्रोपॉलिटन शहरामध्ये असणं गरजेचं आहे, कारण रशियाच्या टायर 2, टायर 3, टायर 4 सिटीजमध्ये लोकसंख्या कमी आहे। आता जेव्हा एकदा पालक आणि विद्यार्थी जेव्हा सर्च करत असतात की भारतातले टॉप मेडिकल कॉलेजेस कोणते आहेत किंवा रशियामधले टॉप मेडिकल कॉलेजेस कोणते आहेत, तर भरपूर रँडम लिस्ट्स येत असतात आणि त्याच्यामुळं पालक आणि विद्यार्थी कन्फ्यूज्ड होतात। मात्र असे स्पेसिफिक काही युनिव्हर्सिटीज आहेत, असे स्पेसिफिक काही कॉलेजेस आहेत जे प्रत्येक लिस्टमध्ये त्यांना आढळतात। तर भारताचा जर आपण विचार केला तर टॉपच्या युनिव्हर्सिटीजमध्ये कदाचित एम्स असू शकणार आहे, झिपमर, PGIMER, CMC वेल्लोर। आणि रशियाच्या टॉप आणि बेस्ट युनिव्हर्सिटीजमध्ये कझान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, वॉल्गोग्रॅड स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, पीपल फ्रेंडशिप युनिव्हर्सिटी ऑफ रशिया, फर्स्ट सेचेनोव मॉस्को मेडिकल युनिव्हर्सिटी, इमॅन्युअल कांत पार्टिक फेडरल युनिव्हर्सिटी। आता ह्या युनिव्हर्सिटीजपेक्षा देखील जुने आणि एक्सपिरियन्स्ड विद्यापीठं असू शकतात। मात्र जर हे युनिव्हर्सिटीज प्रत्येक लिस्टमध्ये आहेत तर त्यांचं जे ॲकॅडमिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा त्यांचं सिलेक्शन जी क्रायटेरिया असू शकते, म्हणजे 12वीचे मेरिट, नीटचं मेरिट, त्याचप्रमाणे ते स्वतः देखील कदाचित त्यांच्या एंट्रन्सेस घेऊ शकत असतील, कारण त्यांची अतिशय सिलेक्शन क्रायटेरिया जी आहे ही फार स्पेसिफिक आणि स्ट्रिक्ट असते, कारण त्यांना बेस्टच विद्यार्थी पाहिजे असतात। सो ह्याच्यामुळं काय होतं की ह्या विद्यापीठांचं जे एक रेप्युटेशन असतं ते कायम चांगले ग्रॅज्युएट्स कन्सिस्टंटली प्रोड्यूस करत असतात। आता ह्याच्यामुळं होतं काय की आफ्टर अ पिरियड त्यांचं एक ब्रँड व्हॅल्यू होत असतं आणि त्यांचं एक रेप्युटेशन बिल्डअप होत असतं। जर एखादा विद्यार्थी त्यांची जर सिलेक्शन क्रायटेरिया फुलफिल करत असेल तर नक्कीच विद्यापीठ त्याला सीट ग्रांट करू शकेल। बट बऱ्याच वेळेस काय होतं की जर सिलेक्शन क्रायटेरिया फुलफिल करत जरी विद्यार्थी नसला तर असे पालक आणि विद्यार्थी काही अनऑथराइज्ड एजंट्सकडं अप्रोच करत असतात, जे त्यांना फॉल्स होप्स देऊ शकतात की आम्ही ह्या विद्यापीठांमध्येच तुमचं ॲडमिशन करून देऊ। आणि नंतर असं होतं की प्रत्येक एजंट जे आहेत हेच सांगत असतात की आमच्याकडेच टॉप आणि बेस्ट युनिव्हर्सिटीज आहेत। सो काय होतं की पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा त्यांच्यावर विश्वास तसा निर्माण होतो आणि जिथं ते एजंट्स पाठवतील तिथं हे विद्यार्थी जातात आणि ह्या विद्यापीठामध्ये जिथं ते गेलेले आहेत तिथं ॲव्हरेज विद्यार्थी असणार, तिथं फर्स्ट क्लासचे विद्यार्थी असणार, तिथं डिस्टिंक्शनचे विद्यार्थी असणार, तिथं मेरिटचे विद्यार्थी असणार आणि हे सर्व विद्यार्थी एकाच विद्यापीठांमध्ये विदाऊट एनी स्पेसिफिक सिलेक्शन क्रायटेरियामध्ये जाऊन शिकत असतात। इनिशियली हे सगळं फार छान वाटत असतं, मात्र जेव्हा ग्रॅज्युएशन नंतर ते कळतं की ह्या विद्यापीठाचा FMGचा निकालच कमी लागलेला आहे आणि त्याच्यामुळं टॉप आणि बेस्ट युनिव्हर्सिटीमध्ये जर शिकायचं असेल तर नक्कीच आमच्या काउन्सिलर्सची, आमच्या मॅनेजर्सच्या काउन्सिलिंग सेशन्स आपण अटेंड करू शकता आणि नेमकी ही टॉप आणि बेस्ट युनिव्हर्सिटी आहेत तरी कोणत्या ह्या जाणून घेऊनच जे विद्यापीठाचे ऑथराइज्ड रिप्रेझेंटेटिव्स आहेत त्यांच्या थ्रूच आपण आपलं ॲप्लिकेशन प्रोसेस करणं गरजेचं आहे।
नक्कीच सर. सर, भारतात MBBSला प्रवेश मिळवण्यासाठी आणि तसंच रशियामध्ये MBBSला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना नेमक्या कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं? जर आपल्याला भारतामध्ये MBBS करायचा असेल तर गव्हर्नमेंटचा जो क्रायटेरिया आहे तो मेरिटशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. जे विद्यार्थी परदेशात शिकत आहेत त्यांना कसं असतं की मेरिट तर आहेच, बट विद्यार्थ्यांप्रती पालकांचा एक ट्रस्ट असणं गरजेचं आहे आणि विद्यार्थ्यांनी देखील पालकांना कॉन्फिडन्स देणं गरजेचं असतं. भारतामध्ये जे ड्रीम कॉलेज असतं, जो कॉन्सेप्ट विद्यार्थ्यांचा असतो, तर मेरिट ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीनेच आपल्याला कॉलेज मिळू शकतं, ना की कारण तिथं मेरिटचाच बेस्ड सिलेक्शन क्रायटेरिया आणि त्याच्यामुळं कसं होतं की स्कोप फॉर सिलेक्शन ऑफ गुड कॉलेज हा फार रिस्ट्रिक्टेड असतो किंवा कमी असतो. परदेशात कसं असतं की खूप सारे कंट्रीज जे आहेत हे MBBSचा कोर्स ऑफर करत असतात, मात्र जी कंट्री आपण निवडलेली आहे, जे विद्यापीठ आपण निवडलेलं आहे हे चांगलं आहे का नाही हे अनसर्टन राहतं. भारतामध्ये कसं असतं, जो विद्यार्थी इथं आहे तो एंट्री लेवल MBBSपर्यंत कुठं ना कुठं तर नीट असू देत किंवा अदर क्वालिफाईंग ज्या परीक्षा आहेत ह्या रिपीट करत राहतो आणि त्याच्यामुळं त्यांचं एज वाढत राहतं. सो पालकांना ह्या एज रिलेटेड ज्या समस्या आहेत त्या देखील थोड्याशा जपून सावरण्याची त्यांना आव्हान त्यांच्यासमोर असतं. परदेशात नो डाऊट विद्यार्थी जो गेलेला आहे तो MBBSचा कोर्स करत असतो, मात्र तो त्याचा कोर्स, त्याचं ॲकॅडमिक ऑब्जेक्टिव्स, करिक्युलम टाईममध्ये कंप्लीट करेल का नाही करणार हा देखील प्रश्न पालकांना असतो. त्याच्यानंतर जी कोर्स चालू होण्या अगोदरची जी इन्व्हेस्टमेंट पालकांची असते, म्हणजे एंट्री लेवलच्या अगोदर, मग ती कोचिंग असू देत किंवा ऑनलाईन प्रिपरेशन असू देत किंवा इतर काही खर्च असू देत, ते भारतामध्ये अधिक असतात. परदेशात आपण एका स्पेसिफिक बजेटने जात असतो, मात्र कधीकधी इन्फ्लेशन चे रेट्स असतात, कधीकधी फ्लक्च्युएट होत असतात रेट्स, तर असे काही प्रॉब्लेम्स त्यांना फेस करावे लागतात. सोसायटीचं देखील प्रेशर पालकांना इथं सहन करावं लागतं, कारण अजून करिअरच स्टार्ट केलेलं नाही आहे आणि जो विद्यार्थी परदेशाला गेलेला आहे तिथं देखील सोसायटीचं प्रेशर असतं की तुम्ही कसं मुलाला किंवा मुलीला परदेशात एकटं पाठवलं, हे प्रेशर पालकांकडे असतं. आणि भारतीय पालकांसमोर सगळ्यात मोठा जो आव्हान आहे की इतके वर्ष लागलेले आहेत, रिपीट केलेलं आहे, गॅप घेतलेला आहे, अभ्यास चांगला केलेला आहे, प्रिपरेशन चांगलं होत आहे, तरी देखील कधी ना कधी तर गव्हर्नमेंटची सीट MBBSची मिळेल का नाही हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. आणि परदेशात जो गेलेला विद्यार्थी आहे तो नो डाऊट MBBS करत आहे, पण तो परत त्याचं ग्रॅज्युएशननंतर भारतामध्ये FMGची परीक्षा क्रॅक करेल का नाही ही देखील आव्हान त्यांच्यासमोर असतो. म्हणजे जर आपण बघितलं की भारतात जे MBBSसाठी प्रयत्न करत असलेले विद्यार्थी आणि जे ऑलरेडी MBBS परदेशात करत आहेत असे जे त्यांचे पालक आहेत त्यांचे प्रश्न सेम आहेत, मात्र त्यांचे जे सोल्युशन्स आहेत ते डिफर करतात आणि चॅलेंजेस थोडे डिफरंट. ऑफकोर्स. सर, रशियामध्ये शैक्षणिक वर्ष साधारण केव्हापासून सुरू होतं? रशियाच्या टॉप आणि बेस्ट युनिव्हर्सिटीज ह्या सप्टेंबर महिन्यापासून त्यांचं अकॅडमिक करिक्युलम स्टार्ट करत असतात. सर, रशियामध्ये भारतीय विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या पद्धतीची जी विद्यापीठं आहेत ती उपलब्ध आहेत? रशियामध्ये भारतीय विद्यार्थ्यांसाठी गव्हर्नमेंटचे युनिव्हर्सिटीज उपलब्ध आहेत. प्रामुख्याने 2 प्रकारचे विद्यापीठं आहेत. एक आहेत स्टेट युनिव्हर्सिटीज, ज्याला आपण राज्यशासित म्हणतो, आणि दुसऱ्या ज्या आहेत ह्या फेडरल ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीज आहेत. ह्या युनिव्हर्सिटीज ज्या आहेत ह्या वर्ल्ड डिरेक्टरी ऑफ मेडिकल स्कूल लिस्टेड युनिव्हर्सिटीज आहेत आणि ग्रॅज्युएशननंतर ह्या विद्यापीठातली ज्या डिग्रीज आहेत ह्या ग्लोबली रेकग्नाइज्ड असतात. ओके. सर, एखादा विद्यार्थी हा रशियातील टॉप आणि बेस्ट वैद्यकीय विद्यापीठांमध्ये अर्ज कशा पद्धतीने करू शकतो? प्रत्येक टॉप आणि बेस्ट युनिव्हर्सिटीची एक ॲडमिशन कमिटी असते आणि त्यांचा अतिशय स्पेसिफिक आणि स्ट्रिक्ट सिलेक्शन क्रायटेरिया असतो. भारतीय विद्यार्थ्यांना त्यांचे 10वी, 11वी, 12वीचे मार्कलिस्ट आणि सर्टिफिकेट्स, नीटचा स्कोअर कार्ड, शिवाय पासपोर्ट आणि अदर हेल्थ डॉक्युमेंट्स अर्ज करायच्या वेळेस सादर करावे लागतात. ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना जे आमचे मॅनेजर्स आहेत आणि काउन्सिलर्स आपल्याला ह्याच्यात असिस्ट करू शकतील. जेव्हा हे डॉक्युमेंट्स आपण विद्यापीठाला पुटअप करत असतो, हे डॉक्युमेंट्स रिव्ह्यू केले जातात आणि
व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्यानंतर जर आपण त्यांची क्रायटेरिया फुलफिल करत असलो तर विद्यापीठ आपल्याला सीट ग्रांट करू शकेल. ओके सर, नीट रिपीटचा जो निर्णय असतो किंवा नीटमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला कमी मार्क्स मिळाले मात्र तरीसुद्धा MBBSला मला कुठेतरी प्रवेश मिळेल या आशेवर जेव्हा विद्यार्थी बसतो त्यावेळेला पालकांनी नेमकं काय करावं? कसं आहे की जो नीट रिपीटचा निर्णय आहे हा वैयक्तिक विद्यार्थ्याचा असतो. आता जर नीटमध्ये मेरिटचा स्कोर असेल तर नक्कीच विद्यार्थी भारताचे जे काउन्सिलिंग राऊंड आहेत त्याच्यासाठी ते थांबू शकतील. मात्र जर नीटचा स्कोर मेरिटमध्ये नसेल आणि तरीही जर विद्यार्थी थांबत असेल तर कदाचित त्याला एका निर्णयावर येण्यासाठी काही असिस्टन्सची गरज लागू शकते. पालकांना आणि विद्यार्थ्यांना माहीत असतं की MBBSची एंट्री लेवल जी आहे हे अतिशय कठीण आहे, कारण हा अवघड कोर्स आहे, मोठा कोर्स आहे आणि जितके वर्ष आपण एंट्री लेवल पर्यंत लावणार आहे ते आपल्या करिअरमध्ये कधी ना कधी हे ॲडअपच होणार आहेत. बऱ्याच वेळेस असं होतं की विद्यार्थी हट्ट धरतात की त्यांना रिपीट करायचं आहे किंवा त्यांना गॅप घ्यायचा आहे, कारण त्यांना असं वाटत असतं की अधिक कॉन्सन्ट्रेशननी किंवा अधिक फोकसनी ते अभ्यास करू शकतील, त्यांचे मार्क्स इम्प्रूव्ह होतील आणि कदाचित मग त्यांना गव्हर्नमेंटची मेडिकल सीट मिळू शकेल. बऱ्याच वेळेस असं देखील होत असतं की पालक विद्यार्थ्यांना फोर्स करत असतात, कारण त्यांची देखील काही स्वप्न असतात विद्यार्थ्यांकडून. बऱ्याच वेळेस विद्यार्थी एका निर्णयावर येतात, पालक निर्णयांवर येत नाहीत. कधीकधी पालक निर्णयावर येतात, कधीकधी विद्यार्थी निर्णयावर येत नाहीत. सो ह्याच्यात हे समजून घेण्याची विद्यार्थ्यांनी गरज आहे की पालकांनी अपेक्षाच करायची नाही असं होऊ शकणार नाही, कारण त्यांचे देखील विद्यार्थ्यांच्या प्रती काही ना काही तर एक बेटर लाईफ असू देत, एक बेटर करिअर, एक बेटर फ्युचर प्रॉस्पेक्ट्ससाठीच ते प्रयत्नशील कायम असतात. आणि पालकांनी देखील ही सिच्युएशन जी सेन्सिटिव्ह सिच्युएशन आहे ही अतिशय व्यवस्थित पद्धतीने विद्यार्थ्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे, त्यांना मोटिवेटेड ठेवणं गरजेचं आहे आणि फार महत्त्वाचं असतं की त्यांचं फिजिकल आणि मेंटल वेलबिंग जपण्याची गरज आहे. ओपन कम्युनिकेशन त्यांच्यासोबत त्यांनी ठेवणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन इन डिसिजन मेकिंग, जिथं पालक आणि विद्यार्थी थोडेसे कमी पडत असतात. सो दॅट इज वाय जे आमचे काउन्सिलर्स आहेत आणि मॅनेजर्सचे काउन्सिलिंग सेशन्स ह्या सिच्युएशनला कसं सामोरं जायचं ते देखील विद्यार्थी आणि पालक अटेंड करू शकतील. सर, एखाद्या विद्यार्थ्याला काउन्सिलिंग राऊंड नंतरही जर भारतात प्रवेश मिळाला नाही तर त्यांनी रशियाचा विचार करावा का आणि का करावा? भारताचे जे काउन्सिलिंग राऊंड्स आहेत हे जून महिन्यापासून सप्टेंबर महिन्यापर्यंत चालत असतात. रशियाचे टॉप आणि बेस्ट मेडिकल युनिव्हर्सिटीज ह्या सप्टेंबर महिन्यात स्टार्ट होत असतात. सो सप्टेंबर महिन्यात टॉप आणि बेस्ट युनिव्हर्सिटीजमध्ये वेकंट सीट्स असणं अतिशय अवघड आहे आणि जरी वेकंट सीट्स काय अवेलेबल असल्या तरी देखील आपल्याकडे तेवढा वेळ नसतो डॉक्युमेंटेशनची प्रोसिजर कंप्लीट करण्यासाठी. पासपोर्टची प्रक्रिया असते, विजाची प्रक्रिया असते, शिवाय आपण परदेशात जाणार आहोत तर फिनान्शियल अरेंजमेंट्स करणं गरजेचं असतं, स्वतःचं इमोशनल प्रिपरेशन, मेंटल प्रिपरेशन. सो अर्ली ॲप्लिकेशन इज द की. आणि जितका वेळ आपण डिसिजन घेण्यासाठी लावू शकतो तितके कमी चान्सेस असतात आपण एका टॉप आणि बेस्ट युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिट होण्यासाठी. सो रशियाची जी प्रक्रिया आहे ही मे महिन्यापासून स्टार्ट होते ऑगस्ट महिन्यापर्यंत. सर, रशियन विद्यापीठांमध्ये ज्या वेळेला प्रवेश घ्यायचा असतो तर प्रवेश प्रक्रियेचे किंवा त्या पात्रतेचे निकष काय आहेत? 12वी सायन्समधून विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीचे जे असतील त्यांना 50% फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये असणं गरजेचं आहे. रिझर्व्ड कॅटेगरीच्या कॅन्डिडेट्सला 40% असणं गरजेचं आहे. हे सर्व विद्यार्थी जे आहेत हे नीट क्वालिफाईड असणं गरजेचं आहे. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 50th पर्सेंटाईल आणि रिझर्व्ड कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 40th पर्सेंटाईल असे मार्क्स असणं आवश्यक आहे. शिवाय त्यांचं कास्ट सर्टिफिकेट, त्यांची कास्ट व्हॅलिडिटी आणि इतर रेलिव्हंट डॉक्युमेंट्स देखील त्यांना सादर करावे लागतात. नक्की सर, विद्यार्थ्यांना ज्या वेळेला परदेशात जातात त्यावेळेला कमी बजेटला प्राधान्य देण्यापेक्षा त्यांनी टॉप आणि बेस्ट कॉलेजेसला प्राधान्य देणं कितपत गरजेचं आहे सर? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण कसं असतं की टॉप आणि बेस्ट युनिव्हर्सिटीज ज्या आहेत ह्या अफोर्डेबल एज्युकेशन देत असतात. मात्र भारतामध्ये एक मिथ आहे की
टॉप आणि बेस्ट युनिव्हर्सिटीज ज्या आहेत ह्या एक्सपेन्सिव्ह आहेत किंवा ह्या महागड्या युनिव्हर्सिटीज आहेत. आज जर रशियाची एखादी टॉप आणि बेस्ट युनिव्हर्सिटीचा जर आपण विचार केला तर जो खर्च एखाद्या टायर 2, टायर 3, टायर 4 सिटीच्या विद्यापीठात जो पालक इन्व्हेस्ट करत असतो तो तितकाच आहे. फक्त प्रोजेक्ट असं केलं जातं की लो कॉस्ट म्हणून त्यांना ह्या गोष्टी कन्व्हिन्स केल्या जातात. जर आपण भारताचे देखील टॉप आणि बेस्ट मेडिकल कॉलेजेस जर बघितले तर ऑफकोर्स त्यांचं सिलेक्शन क्रायटेरिया अवघड आहे, तिथं सीट मिळणं अवघड आहे. सिमिलरली रशियामध्ये देखील तसंच आहे. जर सिलेक्शन क्रायटेरिया आपण फुलफिल करत असलो तर नक्कीच टॉपच्या आणि बेस्ट युनिव्हर्सिटीज पण ॲडमिशन आपल्याला ग्रांट करू शकते. पण जर आपण सिलेक्शन क्रायटेरिया फुलफिल केला नाही आणि जरी आपल्याला तिथं जायचं असेल तर अशा वेळेस जसं आपण बघितलं तर अशा वेळेस काही अनऑथराइज्ड एजंट्स जे आहेत ते त्यांना होप्स देत असतात की आम्ही तरी देखील तुमचं ॲडमिशन तिथं करून देतो. आणि इथं पालकांनी थोडंसं सावध राहण्याची गरज आहे असं मला वाटतं. बरोबर. सर, विद्यार्थ्यांनी परदेशामध्ये प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसपेक्षा गव्हर्नमेंट कॉलेजेसना प्राधान्य देणं गरजेचं आहे का आणि का आहे ते? काय होतं की परदेशातले जे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस आहेत त्यांचे ॲक्रेडिटेशन, ॲफिलिएशन आणि सर्टिफिकेट्स ग्रॅज्युएशननी खूप मॅटर करतात. म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस जे परदेशामध्ये आहेत त्यांना कुणी ॲफिलिएट केलेलं आहे हाच मोठा प्रश्न असतो. त्याच्यानंतर गव्हर्मेंटची जी मेडिकल कॉलेजेसची परदेशातली जी प्रक्रिया आहे ती मेरिट बेस्ड असते, कॉम्पिटिशन बेस्ड असते. आणि जेव्हा आपण ही प्रक्रिया पूर्ण करतो तेव्हा आपल्याला देखील एक सेल्फ रिस्पेक्ट आपला विद्यार्थ्याचा वाढलेला असतो, कॉन्फिडन्स वाढलेला असतो आणि सोसायटी देखील ते ॲक्सेप्ट करत असतं. प्रायव्हेट मेडिकल कॉलेज जे परदेशातले आहेत तिथं एक प्रायव्हेटचा टॅग असतो जो न कळत असतो. ओके. जे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस आहेत परदेशातले ते अफोर्डेबल आहेत आणि सिक्युअर आहेत. गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस जे आहेत हे गव्हर्मेंट हॉस्पिटल्सला अटॅच्ड असल्याकारणाने तिथं ट्रीटमेंट जे आहे अतिशय माफक दरामध्ये होत असते. म्हणून विद्यार्थ्यांना क्लिनिकल एक्सपोजर तिथं छान मिळत असतं. प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस जे परदेशातले आहेत ते प्रायव्हेट हॉस्पिटल्सला अटॅच्ड असतात. ऑफकोर्स तिथं ट्रीटमेंट कॉस्ट हायर असल्या कारणाने काय होतं की मुलांना क्लिनिकल रिस्ट्रिक्शन्स येऊ शकतात क्लिनिकल एक्सपोजर मिळण्याकरिता. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस जे परदेशातले आहेत त्यांचं ॲक्रेडिटेशन्स, ॲफिलिएशन, सर्टिफिकेशन्स हे कधीही डिलिस्ट किंवा डिरेकग्नाइज देखील होण्याची भीती असते. नक्कीच. सर, ॲडमिशन कन्सल्टंट्स म्हणजे नेमकं काय? ॲडमिशन कन्सल्टंट्स म्हणजे विद्यापीठांनी अपॉइंट आणि ऑथराईज केलेले ऑफिशियल प्रतिनिधी किंवा ऑफिशियल रिप्रेझेंटेटिव्स. आणि सर, रशियात ज्यावेळेला शिक्षण घेत असतो तेव्हा प्रवेशाआधी एका अधिकृत कन्सल्टंटची योग्य निवड करणं हे देखील गरजेचं आहे का? ऑफकोर्स. कारण जेव्हा विद्यापीठ एका कंट्रीमध्ये त्यांचे ऑफिशियल प्रतिनिधी जेव्हा नेमत असतं किंवा अपॉइंट करत असतं, कारण जी ॲप्लिकेशन प्रोसेस जी असते ही अतिशय कॉम्प्लेक्स असते आणि विद्यार्थ्यांना आणि पालकांना ती सिम्प्लिफाय करण्यासाठी त्यांची नेमणूक विद्यापीठांनी केलेली असते. आणि जेव्हा एखादं विद्यापीठ आपला प्रतिनिधी निवडत असतो ऑफकोर्स ते त्यांचं पूर्ण बॅकग्राऊंड चेक करत असतं, त्यांचं प्रिव्हियस ट्रॅक रेकॉर्ड ते बघत असतं, ह्या फील्डमधलं त्यांचं एक्सपर्टीज, एक्सपिरियन्स आणि नॉलेज देखील ते चेक करतात. क्वालिटी विद्यार्थ्यांची कशी आहे, अल्युमिनाय ट्रॅक रेकॉर्ड देखील ते बघत असतात. आणि त्याच्यामुळं काय होतं की विद्यापीठाचा ह्या रिप्रेझेंटेटिव्हवर ट्रस्ट निर्माण झालेला असतो. सो त्याच्यामुळं पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी जे विद्यापीठ निवडलेलं आहे त्यांचे ऑफिशियल रिप्रेझेंटेटिव्स भारतामधले कोणते आहेत हे त्यांच्या वेबसाईटवर चेक करूनच त्यांच्याकडूनच आपलं ॲप्लिकेशन प्रोसेस करून घेणं गरजेचं आहे. नक्कीच सर. सर, रशियामध्ये किंवा इतरत्र आपल्या प्रवेश एजंट्सची पुष्टी निश्चित करण्यापूर्वी पालकांनी कोणत्या गोष्टी तपासून पाहणं गरजेचं आहे? जसं मी म्हणलं की सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की जे विद्यापीठ विद्यार्थी आणि पालक निवडत असतात त्या विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाऊन त्यांचे भारतामधील ऑफिशियल रिप्रेझेंटेटिव्स कोण आहेत, कुठं आहेत किंवा त्यांचे ट्रस्टेड ऑर्गनायझेशन्स, ट्रस्टेड पार्टनर्स कोण आहेत हे पहिलं बघणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे रिप्रेझेंटेटिव्स विद्यापीठाचे आहेत त्यांचे ॲडमिनिस्ट्रेशन बोर्डबरोबर किंवा ॲडमिशन कमिटीबरोबर काही मीटिंगचे फोटोग्राफ्स वगैरे देखील पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आज मागून घेण्याची गरज आहे, चेक करण्याची गरज आहे. सगळ्यात महत्त्वाचं असतं ऑथरायझेशन लेटर, म्हणजे
विद्यापीठाने अपॉइंट करताना आणि ऑथराईज करताना एक ऑथरायझेशन लेटर इश्यू केलेलं असतं. सो ते ऑथरायझेशन लेटर देखील चेक करण्याची गरज आहे. जे ऑर्गनायझेशनचे डायरेक्टोरियल बोर्ड आहे ते कोण आहेत, कारण बऱ्याच एजंट्सचे जर तुम्ही वेबसाईट्स जर बघितल्या तर तिथं डायरेक्टर कोण आहे, त्यांची डायरेक्टोरियल बोर्ड आहे का नाही हे देखील मिसिंग असतं. सो हे देखील अबाउट असमध्ये चेक करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी हे समजून घेण्याची गरज आहे की एका टॉप आणि बेस्ट युनिव्हर्सिटीमध्ये अंदाजे 150 ते 250 सीट्स अवेलेबल असतात. तर एखादं विद्यापीठ फक्त भारतामध्येच 1000 एजंट्स का अपॉइंट करतील, म्हणजे हे देखील पालकांनी समजून घेण्याची गरज आहे. नक्की, सरांनी फार एक महत्त्वाचा पॉईंट इथे सांगितलेला आहे. त्यामुळे पालकांनी खूपच सावध राहणं गरजेचं आहे, कारण तुम्ही तुमचं मूल हे परदेशात पाठवताय आणि ते फार रिस्की आहे. त्यामुळे जे एजंट्स आहेत त्यांची पुष्टी करून घेणं हे जास्त गरजेचं आहे. सर, मेडिकल कॉलेजेसची निवड करण्यापूर्वी FMG परीक्षा, तिची अडचण पातळी आणि त्याचबरोबर विद्यापीठाचा FMG पासिंग रेशो या सर्व गोष्टी पालक आणि विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवणं का जरुरीचं आहे? FMG किंवा स्क्रीनिंग टेस्ट जी आहे ही 300 मार्क्सची एक्झाम कंडक्ट केली जाते, ज्याचं पासिंग पर्सेंटेजेस 50%. वर्षातून ही परीक्षा 2दा कंडक्ट केली जाते आणि ज्या विद्यार्थ्यांना परदेशातून आल्यानंतर भारतामध्ये काम करायचं आहे, लायसन्स मिळवायचं आहे, त्यांना ही परीक्षा देणं अनिवार्य आहे. आता होतं असं की जर आपण FMG पासिंग रेशो फॉरेन ग्रॅज्युएट्सचा जर बघितला तो अतिशय कमी आहे. म्हणून आपण ॲडमिशन अप्लाय करण्याच्या वेळेस विद्यापीठाचा फर्स्ट अटेम्प्ट FMG पासिंग रेशो चेक करणं का गरजेचं आहे, कारण होतं असं की ज्या विद्यापीठात विद्यार्थी शिकत असतो, जर तो पहिल्या अटेम्प्टमध्ये पास झाला, उत्तीर्ण झाला, म्हणजे काय, त्या विद्यापीठाने ह्या विद्यार्थ्याला क्वालिटी एज्युकेशन दिलेलं आहे. नो डाऊट सेकंड अटेम्प्टमध्ये होतील, थर्ड अटेम्प्टमध्ये होतील, फोर्थ अटेम्प्टमध्ये होतील, तो वेगळा भाग आहे, कारण त्याच्यात तुमचं ॲडिशनल प्रिपरेशन असणार, कोचिंग असणार. बट फर्स्ट अटेम्प्ट FMG पासिंग रेशो हा अतिशय महत्त्वाचा आहे ॲज अ इंडिकेटर की ह्या विद्यापीठामध्ये क्वालिटी एज्युकेशन प्रोव्हाइड केलं जातं. आता जे टॉप आणि बेस्ट युनिव्हर्सिटीज आपण बघितल्या तिथला ॲव्हरेज रेशो जो आहे हा चांगलाच आहे. पण जे पॉप्युलर युनिव्हर्सिटीज आहेत किंवा लो कॉस्ट युनिव्हर्सिटीज आहेत, जिथं ह्या युनिव्हर्सिटीजपेक्षा जास्त विद्यार्थी तिथं जातात, बट पालकांनी हे देखील समजून घेण्याची गरज आहे, ते फेल देखील जास्तीच प्रमाणात होत आहेत. म्हणून विद्यापीठाचा FMG फर्स्ट अटेम्प्ट पासिंग रेशो हा बघणं अतिशय गरजेचं आहे. सर, जे विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे ऑलरेडी, त्यांची तुम्ही तयारी कशी करून घेता? काय होतं की जसं मी सांगितलं की FMG ही अतिशय अवघड परीक्षा आहे आणि त्याची तयारी आणि त्याचा सराव करून घेणं फार गरजेचं आहे. सो फर्स्ट इयरपासून आम्ही एक ट्रेंड फॅकल्टी त्यांच्यासाठी राबवलेली आहे, जे विद्यार्थ्यांना ट्रेन करत असते. शिवाय त्यांचे डेली टेस्ट, वीकली टेस्ट, मंथली टेस्ट, मॉक टेस्ट, ग्रँड टेस्ट हे कंडक्ट करत असते आणि पालकांना त्यांचा प्रोग्रेस जो आहे हा प्रत्येक आठवड्याला अपडेट केला जातो. सो पालक देखील अपडेटेड असतात विद्यार्थ्याचा प्रोग्रेस कसा आहे. नक्कीच सर. सर, ज्यावेळेला विद्यार्थी इथून रशियामध्ये जातो, आपलं घर सोडून जातो, त्यामुळे तिकडे जाऊन त्याची राहायची सोय साधारण कशी असते? जे विद्यार्थी परदेशात जात असतात, सो प्रत्येक विद्यापीठ आपल्या इंटरनॅशनल विद्यार्थ्यांसाठी काही अरेंजमेंट्स त्यांचे असतात. काही विद्यापीठांमध्ये गव्हर्मेंट हॉस्टेल्स आहेत, काही विद्यापीठांमध्ये प्रायव्हेट अकोमोडेशन आहे, काही विद्यापीठांमध्ये फ्लॅट रेंट करावा लागतो. सो अशा वेगळ्या वेगळ्या टाईप्स ऑफ अकोमोडेशन प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये आहे. तर रशियामध्ये भारतीय जेवणाची सोय आहे का मुलांसाठी? ऑफकोर्स, रशियाचे जे मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत तिथं व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन दोन्ही टाईप्स ऑफ इंडियन फूड इज अवेलेबल. शिवाय विद्यार्थ्यांना हा चॉईस असतो की ते स्वतः देखील त्यांचं जेवण बनवू शकतात. ओके. आणि ज्या वेळेला भारतातून विद्यार्थी रशियात जातो त्यावेळेला प्रवासात विद्यार्थ्यासोबत कुणी असतं का? ऑफकोर्स, विद्यार्थ्यांसोबत मी जात असतो किंवा आमचे स्टुडंट जे कोऑर्डिनेटर्स आहेत
ते त्यांच्यासोबत भारतापासून रशियापर्यंत जात असतात. ओके सर, ज्या वेळेला विद्यार्थी आजारी पडतो रशियामध्ये किंवा आपण म्हणूयात परदेशात, त्यावेळेला काय करता येतं किंवा काय पद्धतीच्या सोयी उपलब्ध आहेत? येस, सो विद्यार्थ्यांना मेडिकल इन्शुरन्स असतो आणि त्याच्यामुळं त्यांची ट्रीटमेंट त्याच्यामध्ये कवर्ड असते. सर, भारतीय वैद्यकीय कॉलेजेसमध्ये वापरण्यात येणारी जी पाठ्यपुस्तकं आहेत ती रशियन कॉलेजेसमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना उपलब्ध असतात का? ऑफकोर्स हा देखील अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण जे टॉप आणि बेस्ट युनिव्हर्सिटीज आहेत ते भारताचे जे टॉप आणि बेस्ट मेडिकल कॉलेजेसमध्ये जे बुक्स रेफर केले जातात ते सर्व बुक्स त्यांच्या लायब्ररीमध्ये भारतीय विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल असतात. ओके, आणि भारतीय विद्यार्थ्यांना रशियन भाषा येणं कितपत गरजेचं आहे आणि ती शिकवली जाते का तिकडे? रशियन भाषा जी आहे ती भाषा सोपी आहे आणि ही भाषा फर्स्ट इयरपासून प्री क्लिनिकल स्टडीजपर्यंत शिकवली जाते. हे लँग्वेज जी आहे ही पार्ट ऑफ कम्युनिकेशनसाठी जास्ती यूज केली जाते लोकल्ससोबत किंवा पेशंट्ससोबत. मात्र त्यांचा जो अभ्यासक्रम असतो, करिक्युलम जो असतो आणि त्यांचे एक्झाम्स जे असतात हे इंग्रजी माध्यमातूनच असतात. मात्र विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी ॲडमिशनसाठी अप्लाय करायच्या अगोदर विद्यापीठाचं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन कोणतं आहे हे देखील चेक करून घेण्याची गरज आहे. सर, विद्यार्थ्यांची परीक्षा कशी घेतली जाते आणि उत्तीर्ण होण्याचे त्याचे जे निकष आहेत ते साधारण काय आहेत? प्रत्येक अकॅडमिक इयरमध्ये 2 सेमिस्टर्स असतात. एक असतं विंटर सेमिस्टर आणि दुसरं असतं समर सेमिस्टर. आणि परीक्षेचा जो फॉर्मॅट आहे तो असतो प्रॅक्टिकल बेस्ड आणि थिओरिटिकल. विद्यार्थ्यांचे जो पासिंग रेशो असतो तो ग्रेड्समध्ये केला जातो. सो 5 ग्रेड म्हणजे एक्सलंट, जिथं पर्सेंटेजमध्ये त्याला 90 to 100% असं असतं ते. 4 इज गुड, 80 to 90% आणि 3 म्हणजे सॅटिस्फॅक्टरी म्हणजे 70 to 80%. सर, अंतिम राज्य परीक्षा किंवा GOS ही परीक्षा इंग्रजी भाषेत असते की रशियन भाषेमध्ये असते? जी गॉस एक्झाम आहे ही जे टॉप आणि बेस्ट युनिव्हर्सिटीजमध्ये इंग्रजी भाषेमधूनच कंडक्ट केली जाते. सर, ज्या वेळेला विद्यार्थी रशियामध्ये राहत असतो त्यावेळेला ऑफकोर्स आपण बाहेर जातो किंवा काही शॉपिंगला जातो, तर तो जो इंटरनल प्रवास असतो तर तो राज्यातला प्रवास कसा करतात विद्यार्थी तिथे? विद्यार्थ्यांसाठी मोड ऑफ जे ट्रान्सपोर्ट आहे हे अतिशय डेव्हलप्ड आहे रशियामध्ये. तिथं ट्रॅम्स असतात, बसेस आहेत, ट्रॉली बस आहेत. सो त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना ट्रान्सपोर्टेशनसाठी कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही आहे. सर, टॉप आणि बेस्ट युनिव्हर्सिटीज आणि पॉप्युलर आणि लो कॉस्ट युनिव्हर्सिटीज याच्यामध्ये साधारण काय फरक आहे? रशिया आणि इतर कंट्रीज चा जर आपण विचार केला तर टॉप आणि बेस्ट युनिव्हर्सिटीज आहेत आणि काही पॉप्युलर आणि लो कॉस्ट युनिव्हर्सिटीज आहेत. सो होतं असं की टॉप आणि बेस्ट युनिव्हर्सिटीज जे आहेत हे अट्रॅक्ट विद्यार्थ्यांना कोणत्या पद्धतीने करत असतात, त्यांच्या मेरिटच्या बेसवर किंवा त्यांच्या कॉम्पिटिशनच्या बेसवर. लो कॉस्ट युनिव्हर्सिटीज आणि पॉप्युलर युनिव्हर्सिटीज कमी बजेट, कमी खर्च किंवा तिथं कोण जर शिकत असलेले विद्यार्थ्यांच्या मार्फत त्यांना अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न ते करत असतात. आता जेव्हा विद्यापीठाची टॉप जे आणि बेस्ट युनिव्हर्सिटीज जे आहेत त्यांची सिलेक्शन क्रायटेरिया अतिशय स्ट्रिक्ट आणि स्पेसिफिक असते. म्हणजे त्याच्यामुळं आपल्याला काय कळतं की विद्यापीठाचं स्ट्रक्चर कसं आहे आणि अशा स्ट्रिक्ट डिसिप्लिनमध्ये जाणारा विद्यार्थी पण विलिंग आहे. म्हणजे त्याची मानसिकता पण आपल्याला तिथं समजत असते की त्या स्ट्रिक्ट आणि डिसिप्लिन वातावरणात जाणारा विद्यार्थी देखील तितकाच मोटिवेटेड असतो. पॉप्युलर किंवा लो कॉस्ट युनिव्हर्सिटीजमध्ये कसं असतं, फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड बेसिसवर ते असतं. सो त्याच्यामुळं जस्ट जरी तुम्ही पास झाला तरी देखील तुम्हाला ॲडमिशन तिथं मिळणार आहे, कारण त्यांना त्यांचा जो कोटा आहे तो त्यांना कंप्लीट पूर्ण करायचा असतो. त्याच्यानंतर अकॅडमिक आपला जो इन्फ्रास्ट्रक्चरच मोठं असल्या कारणाने टॉप आणि बेस्ट युनिव्हर्सिटीजचं आणि त्याच्यासाठी लागणारे जे टीचर्स आहेत त्यांचे जे इनपुट्स असतील किंवा त्यांचे जे मेंटरशिप असेल हे विद्यार्थ्यांना फार महत्त्वाचं असतं, कारण त्यांना सतत कन्सिस्टंटली हाय परफॉर्मिंग ग्रॅज्युएट्स करण्याची सवय असते. नो डाऊट पॉप्युलर आणि लो कॉस्ट युनिव्हर्सिटीजमध्ये देखील इन्फ्रास्ट्रक्चर काही असणार आहे, टीचर्स असणार आहेत, मात्र टॉप आणि बेस्टच्या तुलनेमध्ये तितके त्यांची मेंटरशिप नसते. शिवाय जे टॉप आणि बेस्ट युनिव्हर्सिटीज आहेत
तिथं कसं असतं, त्यांच्या डिग्रीज ग्लोबली रेकग्नाइज असतात. राईट. सो जेव्हा तुम्ही तिथून ग्रॅज्युएट होता, ऑटोमॅटिकली एक रिस्पेक्ट तुम्हाला मिळायला लागतो आणि ह्याचं जे करिअरसाठी त्याचा तुम्हाला ॲडव्हान्टेज मिळतो. ह्या युनिव्हर्सिटी ज्या लो कॉस्ट आणि पॉप्युलर असतात तिथून देखील मुलं ग्रॅज्युएट होतात, मात्र त्यांना त्यांचं वर्थ प्रत्येक वेळेस प्रूव्ह करावं लागतं. आणि मेन कसं असतं की आपण जेव्हा फक्त नावं शहरांची घेतो, जसं मॉस्को, पीटर्सबर्ग, कझान, वॉल्गोग्रॅड, कलिनिनग्रॅड, तर सांगावं लागत नाही की हे रशियाचे शहरं आहेत, कारण लोकांना ऑलरेडी माहीत आहे की हे पॉप्युलर सिटीज आहेत आणि इथं क्वालिटी एज्युकेशन प्रोव्हाइड केलं जातं. जर एक लो कॉस्ट युनिव्हर्सिटी किंवा पॉप्युलर युनिव्हर्सिटीचं नाव देखील सांगायला पाहिजे, सिटीचं विद्यापीठाचं नाव सांगणं गरजेचं आहे, आणि मग सांगायची जर गरज पडली की हे रशियामध्ये आहे, तर म्हणजे त्या युनिव्हर्सिटीची ब्रँड व्हॅल्यू किंवा रेप्युटेशन अजून तिथपर्यंत पोहोचलेली नाही आहे जिथं हे टॉप आणि बेस्ट युनिव्हर्सिटीज पोहोचलेले आहेत. नक्की सर गेल्या 24 वर्षांपासून खरं तर तुम्ही विद्यार्थ्यांना, पालकांना इतकं मोलाचं मार्गदर्शन करता आणि आजही तुम्ही फार विस्तृतपणे आणि व्यवस्थित, पॉईंट टू पॉईंट व्यवस्थित पालकांना, विद्यार्थ्यांना जे काही कन्फ्युजन्स असतील ते व्यवस्थित तुम्ही समजावून सांगितलं. आपला वेळ खरं तर संपत आलेला आहे, तर जाता जाता तुम्ही पालकांना काय सांगाल? नीट काउन्सिलिंग सुरू झालेलं आहे आणि जर आपल्याला एका चांगल्या आणि टॉप युनिव्हर्सिटीमध्ये रशियाला जाऊन तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर नक्की जे दिलेले नंबर्स आहेत, जे स्क्रीनवर फ्लॅश होत आहेत, तिथं आमच्या काउन्सिलर्सशी, आपण मॅनेजर्सशी बोलून कन्सल्टेशनसाठी, माझ्या भेटीसाठी आपण नक्की येऊ शकता.